ह्याच्यावरती होऊन उपयोगाचं नाही, त्याचा रिझल्ट काहीतरी आला पाहिजे. एकही मी तुम्हाला सांगतो ना, आपण कुठलाही एक नाल्यावरती जाऊ, कुठल्याही छोटं गटारावरती जाऊ, त्याच्यामध्ये जे त्यांनी बाहेर काढून ठेवलेले असेल ना, त्याच्या 10 पट म्हणजे मी कमी म्हणतो, मला असं वाटतं त्याच्यापेक्षा 20 पट आतमध्ये म्हणतो. ही नाले सफाई हा फक्त शब्द आहे, तो आपला हात सफाई सफाई बिलकुल नाही, बिलकुल. इतर शहर आहेत, मुंबई बघा, इकडे बघा, या शहरामध्ये आपला पाण्याचा विषय पाण्याचा विषय नाही, विषय नाले सफाईचा आहे. आणि तुम्ही अधिकारी म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो का त्याच्यामध्ये सफाई झालेली नाही, असं कुठं एखादी सांगा. आता तुम्ही आता आपण असं करा, तुम्ही टाईम करा आणि आम्ही येतो 5 लोक आणि तुम्ही एका नाल्यावर चला आणि गटार साहेब, आम्ही जर 15 दिवसांनी करतो मोठ्या नाल्या जर असेल कुठं तरी आम्हाला नक्की सांगा. माझ्या माहितीनुसार आम्ही बऱ्यापैकी केली आहे. असं कुठे 80 त्यांनी केली आहे, असं कुठे तरी दाखवा, ते पण करून घेऊ. आमच्याकडे दोन्ही नाले अजून झाले, एकही मशिनरी नाही दिली. प्रॉब्लेम काय मॅडम, तिथे शिवराज झाला, शिवरामध्ये साधच या वर्षी ना पालिकाव संपूर्ण भोगणार. तुम्हाला माहिती आहे गेल्या वेळेला पाऊस किती पडला, किती वेळेला पडला पाऊस सांगा बरोबर. हो, मीराबाईंची गेल्या पावसाळ्यात काय परिस्थिती होती, पावसाळ्यात काय परिस्थिती होती ते सांगा ना मला. पहिले 2 वर्ष होती, कशामुळे झाली, त्याला टेक्निकल कारण पण आहे, ते सगळं तुमचा दोष आहे असं नाही. कसं आहे, एकदा पाऊस नाही, एकदा कमी वेळात जर पाऊस जास्त पडला भरती असेल कमी केली टेक्निकल नाहीच. कॅरिंग कॅपॅसिटी नाल्यामध्ये जेवढा पाऊस पडला आणि त्या कॅरिंग कॅपॅसिटी तेवढीच राहते आणि कमी वेळ जास्त पाऊस पडला आणि भरती असली आणि गटार नाल्याची गटारं झाली. आपल्याकडे गटाराचे नाले व्हायला पाहिजे, पण नाल्याची गटारं गेलीत. आपण मोस्टली 4-5 ठिकाणी आहे, मोठा राईमोर या ठिकाणी जे मँगोचे आहे, जिथे मँगोमुळे पण वाढलेले आहे, त्याचे नाले रुंदीकरण आणि कॉन्क्रीट बांधायचे झाले तेवढे परवानगी बांधणार पावसाळ्यात नाही परवानगी 4x4ची ढाकलेलं होतं सर्कल बस मिनरलपर्यंत गटारांना मोठा पावडरी थोडी साफ होणार. प्रसन्न साहेब, त्यावेळेस डोंगर कोसळला, डम्पिंग आणि कचरा मुलांनी घर लावून तसं या वर्षी तुम्ही अजूनही तो डम्पिंगचा विषय क्लिअर केलेला नाही, लक्षात ठेवून मी तुम्हाला अजून सांगतो. आम्ही 3 महिन्यापूर्वी हा उत्तनच्या डम्पिंगचा विषय आपण इथे मिटिंग घेतली होती. तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की काही ना काहीतरी करून आम्ही ते डम्पिंग शिफ्ट करतो किंवा प्रत्येक जी आपली भूमिका होती की प्रत्येक वॉर्ड वाईज किंवा प्रभाग वाईज आपण ते करायचं. अजूनही तुम्ही त्या काही केलेलं नाही. 5-6 ठिकाणी सुरू झाले, कधी सुरू झालं दोनच चालू आहे, दोनच चालू आहे. आम्ही जाऊन आलो. तुम्ही तिकडे काय करत नव्हतं वसई साईडला, वसईची आपली जी जागा आपण घेतलेली सोडावं. आता असं थोडीच आहे का, आता तुम्ही त्याच्यासाठी जागा पैसे कशाला घातले आपण, पैसे जागा त्यांनी त्यांनी इन्क्रोचमेंट असलेली जागा आणि जी आदिवासी लँड, जी प्रॉब्लेमॅटिक लँड दिली त्यामुळे काही करता नाही. आम्ही आदिवासी लँड आपण घेतो का, दिली त्यांनी तशी चुकीची लँड दिली आणि कोणी त्यावेळेला हे व्यवहार केले चुकीच आहे ना. पण दुसरी जागा महापालिकेचे पैसे घ्यायचे, आदिवासी जागा नाही घेतली आपण फक्त ते आपल्याला त्याचे प्रॉब्लेम आला त्या वन विभागात टायटल तर नसेल, टायटल गव्हर्नमेंट क्लिअर करतो ना अशा कामा करता. इथे बांधकाम, अरे साहेब बांधकाम होत नाही, तिथे कचरा टाकायला किंवा हे टाकायला डम्पिंगला काय प्रॉब्लेम आहे. आणि ती रिझर्व केलेली जागा आहे असं पण आहे ना, रिझर्वेशन आहे ना ते. आता जर आपण हे जे डिसेंट्रलाइज पद्धतीने केलं आणि ते मायनिंगचा जर प्रकल्प पूर्ण झाला, मला वाटतं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे आता पावसाळ्याच्या अगोदर तो डस्टिंग ग्राउंडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. डॉक्टर साहेबांची बोलतो की ना विषय सिरियसली आहे,
तर पण नाल्याचं आणि सांगा ते तुम्हाला तुम्ही तुम्हाला नाही. एक मिनिट. तुम्हाला म्हणतो तो जो डम्पिंगचं तुमचं आहे उत्तनचं तो सर्व परत घरात लोकांच्या पाणी घुसणार आहे. यावेळेला पाऊस तुम्हाला माहिती किती किती आहे तुम्हाला तुम्ही बघितलं का त्याचा स्टडी केला का? यावेळेस सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. त्यावेळेस तुमची परिस्थिती काय होईल त्या ठिकाणी? तुम्ही लोकांची जीवाशी खेळता तर होता. तू मशीन मागितली ते चढ तरी मारून ते हे करा. दरवर्षी नाही ना साहेब, एक मशीन ना ते पुढं 1.5 महिन्यामध्ये एक मशीन नाही पाठवली तुम्ही. ते त्या कामगारांना नाही ना. वाटलं ते आपल्याला आणि झाडांची संख्या काहीच झाली नाही. हां, हां, पण मी आता नाल्यामध्ये असा विषय आता बोल. नाल्यामध्ये असा विषय का तुमचा खाजगी नाला आपला जो खाजगी जागेमध्ये असतो बोला त्याच्यानंतर एक बांधबंदिस्ती असते सरकारची नंतर हा चालू होतो तर सियाजी यांची निवेदन साहेब हे काय करतात आपला जो नाला आहे ना तो दिसतो तो नाला साफ करतात म्हणून कारण जो नाला समुद्रामध्ये जे खारलाईपासून तो पडला पाहिजे. जातो ना तिथे कामच होत नाही सर त्याच्यामुळे म्हणून तुमचं खालीपासून तर ते कसं आहे एका वेळेला फक्त बघा, मॅंग्रोव्ह काढायला तुम्हाला त्रास आहे तुम्ही पण ते क्लीन करायला काय प्रॉब्लेम नाही ना साहेब. क्लीन काय नाही बघा. आमच्या झोपड्या तिथे आता एवढे 100 एकरची भरणी चालू आहे. थोडा नाला आहे ना तिथे पर इलेक्शनच्या पिरियड मध्ये तिकडे 100 एकर भरणी करतोय तिकडे लक्ष नाही. आणि आपल्या महापालिकेच्या याला आपलं काय ते- आपलीच काही लोक काय बोलणार काय म्हणजे पहिले महत्वाचं आहे तसं आहे. आम्ही आणली होती का गाणी येऊन केलं. तुम्हाला कुठे अडचण आहे मला सांगा मी सांगतो तिकडे. साहेब तिकडे ठिकाणी बोलावं. आज आपलं काल आम्ही करायला गेले आता कोकणी जप्त तुम्ही केला आणि कोणाला एकदा साफ केलं एकाच वर्षी होते हा. आणि जे मेन नाल्यामध्ये जे मॅम्ब्रोज आहे त्याची विशेष परवानगी पण तुम्ही आणली पण आजच्या तारखेत त्यावर कधी आणली नाही देतात परवानगी परवानगी फोन आहे बोलायचं द्या मला जर फोन द्या जरा मला आपल्याला परवानगी देते कोणाला नाही देणार. आपल्याला देतात परवानगी. आणि नाही, एक वर्षी छान झालेलं ते मुंड्याचं वगैरे तुमच्यावर एवढ्या आमच्यावर किती गुन्हे आहेत. पब्लिक साठी करायला काय तिच्या आईला जनतेचे सेवक आहोत आपण. साहेब तिकडे 100 एकर वर भरणी चालू आहे आणि इकडे गावामध्ये कोणी घर फक्त रिपेअरिंग करायला घेतलं की तरी अधिकारी आता किती भरणी इलेक्शन पिरियडमध्ये काही बघा नाही ना, तुम्हाला त्रास देतात. इलेक्शन पिरियड मध्ये कुठलं गाव रे राई मुद्राच्या बागे किती एकर मध्ये रे 40 एकर मध्ये भरणी चालू आहे. कमीत कमी 2-3 हजार डॉलर खाली कोण आहे मोडक साहेब. साहेब आता बघा आम्ही लोक इकडे मोर्चा घेऊन आलेलो आहे पुढे महापालिकेकडे. विषय असा आहे की गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये एवढं पाणी तुंबलं होतं मीरा भाईंदरमध्ये. तर हे कारण सांगतं तुमचं की आम्हाला परवानगी काम करून देत नाही हे नाही. तर बघा साफसफाई करायला काय अडचण आहे साहेब सांगा ना मला मोडक साहेब. हां नाही साफसफाई करायला काय अडचण आहे. कुठल्या कायद्यामध्ये असे आहे की साफसफाई करू नये. अहो साहेब इलेक्शन पिरियड मध्ये त्या कुठल्या त्या राईच्या गावामध्ये जवळजवळ 40 एकर मध्ये भरणी चालू आहे. तिकडे तुम्ही मॅंग्रोव्ह तिकडे बघायला जात नाही. हा काय सॉरी करता तुम्ही. हे महापालिकेच्या कामात अडथळा करू नका. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. गेल्या वेळेला तू पाऊस किती पडला माहिती आहे. यावेळेला पाऊस किती तुम्हाला माहिती आहे का त्याचा. आणि तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कसली करा. तिकडे बँक प्रायव्हेट मध्ये जेसीबी बीसीबी करा ना उचला ना तिकडे जायची हिंमत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करून काय फायदा आहे. ते पब्लिक पर्पज साठी काम करतात. हा त्यांना रायटिंग मध्ये देऊन टाका परवानगी आणि ते करून देणं तुमच्या खांद्यावर सर्व लागेल ते सगळं. हा ओके. कारण ते 29 नाले जर साफ नाही केले ना पुढे त्याचं मुख हे सगळं पाणी तसंच राहणार ना साहेब. दिवस येणार ते. गेल्या वेळेला असंच झालं. जरा करून घ्या ते. ओके.